हा प्रश्न 11वीच्या सेमीकंडक्टर या चॅप्टरवर सीईटी 2021 आणि 2025 ला विचारलाय. बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर द स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर अँड ए सेमीकंडक्टर रिस्पेक्टिव्हली. ऑप्शन ए increases, B decreases, C increases and D decreases. तर आता बघा, जेव्हा टेम्परेचर आपण इन्क्रीज करतो, टेम्परेचर इन्क्रीज केलं की रेझिस्टन्स इन्क्रीज होतो कंडक्टरचा, आर इन्क्रीजेस आणि त्याची रेझिस्टिव्हिटी जी त्याचा जो स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी स्पेसिफिक रेझिस्टन्स हा इन्क्रीज होतो. आलं का लक्षात? हे झालं कुणाच्या बाबतीत? कंडक्टरच्या बाबतीत. आणि जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो सेमीकंडक्टरच्या बाबतीत, त्याचा रेझिस्टन्स डिक्रीज होतो आणि स्पेसिफिक रेझिस्टन्स सुद्धा काय होतो? डिक्रीज होतो. समजलं का? म्हणजे कंडक्टरच्या बाबतीत टेम्परेचर वाढलं की स्पेसिफिक रेझिस्टन्स इन्क्रीज होतो आणि सेमी कंडक्टरच्या बाबतीत टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स डिक्रीज होतो. म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे, इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. कारण आधी कंडक्टर दिलेला आहे आणि नंतर सेमी कंडक्टर दिलेला आहे. समजलं का? नीट लक्षात ठेवा. असं कूलच्या बाबतीत सुद्धा विचारलेलं आहे. कूल केलं याचा अर्थ टेम्परेचर डिक्रीज केलं तर एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे. तर सध्या तुम्ही फक्त इन्क्रीजच लक्षात ठेवा की टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टरचा स्पेसिफिक रेझिस्टन्स इन्क्रीज होतो आणि सेमी कंडक्टरचा डिक्रीज होतो. व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला असे पीवायक्यूचे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. तिथे तुम्हाला चॅप्टर वाईज पीवायक्यूचे शॉर्ट व्हिडिओ मिळतील जे तुम्हाला सीईटीच्या अभ्यासाला कमी वेळात अभ्यास करायला निश्चित उपयोगी पडतील. थँक्यू.